10 नोव्हेंबर 1659. प्रतापगडाच्या पायथ्याशी एक भला मोठा शामियाना उभा होता. आत बसला होता एक असा माणूस ज्याचं वजन होतं जवळपास 160 किलो. उंची इतकी की सामान्य माणसाला त्याच्याकडे बघताना मान वर करावी लागायची. रोज त्याच्या ताटात मटणाचे डोंगर रचले जायचे आणि बरोबर असायच्या त्याच्या 63 बायका. हा माणूस म्हणजे विजापूरच्या आदिलशाहीचा सेनापती अफझल खान. आणि आज तो इथे आला होता एका बारीक चपळ 25ल्या तरुणाला संपवायला. त्याचं नाव होतं शिवाजी भोसले. पण अफझल खानला हे माहीत नव्हतं की आज संध्याकाळपर्यंत त्याचं शरीर धर्तीवर पडलेलं असेल आणि इतिहास कायमचा बदलून जाईल. गोष्ट सुरू होते काही वर्ष आधी. एक तरुण सरदार वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी आपल्या काही मावळ्यांना घेऊन तोरणा किल्ला जिंकतो. मग एका मागोमाग एक किल्ले त्याच्या ताब्यात येऊ लागतात. कोंढाणा, पुरंदर, राजगड. सुरुवातीला आदिलशाही दरबारात याची फारशी दखल घेतली जात नाही. एक पोरगं आहे, डोंगरात खेळते असं म्हणून हसण्यावारी नेलं जातं. पण जेव्हा जावळीचा प्रदेश आणि मोरे घराण्याचा पाडाव होतो तेव्हा दरबारात खळबळ उडते. कोकणातल्या डोंगर रांगांमध्ये आता एक सत्ता उभी राहत होती, जिला रोखलं नाही तर संपूर्ण आदिलशाहीला धोका होता. आदिलशाहीच्या राणीने बडी साहिबाने दरबारात जाहीर आव्हान दिलं. या बंडखोराला, जिवंत किंवा मेलेला पकडून आणणाऱ्याला मोठं बक्षीस मिळेल, मान सन्मान मिळेल. दरबारातले अनेक बडे सरदार गप्प बसले. त्यांना माहीत होतं की डोंगराळ आणि घनदाट जंगलांनी वेढलेल्या प्रदेशात मोठं सैन्य घेऊन लढणं सोपं काम नाही. समोरासमोरच्या मैदानी लढाईत हे मावळे टिकणार नाहीत. पण गनिमी काव्यात त्यांना हरवणं अवघड आहे, हे सगळ्यांना पक्क ठाऊक होतं. अशा वेळी एक माणूस छाती काढून पुढे आला, अफझल खान. अफझल खानाची ख्याती फक्त त्याच्या शारीरिक ताकदीसाठी नव्हती, तो क्रूरतेसाठीही तितकाच कुप्रसिद्ध होता. त्याच्या नावावर आधीच अनेक मंदिरांची तोडफोड आणि निष्पाप लोकांच्या हत्या नोंदलेल्या होत्या. तुळजापूरच्या भवानी मंदिराची विटंबना करणारा हाच माणूस होता. त्याने अनेक लहान संस्थानं गिळंकृत केली होती आणि विरोध करणाऱ्या प्रत्येकाचा काटा काढला होता. दरबारात त्याला संकट मोचक मानलं जायचं. जिथे कुणाला हरवता येत नाही तिथे अफझल खानाला पाठवलं जायचं. जेव्हा त्याने ही मोहीम स्वीकारली तेव्हा त्याच्या मनात इतका अहंकार होता की परत न येण्याची शक्यताही त्याने गृहीत धरली. आणि म्हणूनच मोहिमेवर निघण्याआधी त्याने एक धक्कादायक निर्णय घेतला. आपल्या अनेक बायकांना त्याने संपवलं, जेणेकरून आपल्या मागे त्या कुणाच्या तरी हाती लागू नयेत, कुणाचीही मालमत्ता बनू नयेत. हा माणूस किती निर्दयी होता याची एवढी एकच गोष्ट पुरेशी होती. लाखोंचं सैन्य, हत्ती, घोडदळ आणि जड तोफखाना घेऊन अफझल खान कोकणाच्या दिशेने निघाला. वाटेत जी मंदिरं लागली ती त्याने उद्ध्वस्त केली. पंढरपूर आणि तुळजापूरची मंदिरं त्याने पुन्हा एकदा भ्रष्ट केली. जणू शिवाजी महाराजांना उघड आव्हान देत होता. हा एक मानसिक डावपेच होता, भीती पसरवण्याचा प्रयत्न होता. पण महाराजांनी सैन्याला कुठेही उघड्यावर लढाईसाठी पाठवलं नाही. राजगडावर या धोक्याची बातमी पोचली तेव्हा दरबारात गंभीर चर्चा सुरू झाली. काही सरदारांचं मत होतं की तहाची बोलणी करावी, काहींचं मत होतं की सामोरं जाऊन लढावं. पण महाराजांना माहीत होतं की समोरासमोरच्या लढाईत एवढ्या मोठ्या सैन्यासमोर टिकाव धरणं अशक्य आहे. आईसाहेब जिजाबाईंनी महाराजांना धीर दिला आणि भवानी मातेचा आशीर्वाद घेऊन एक वेगळीच रणनीती आखली गेली. शत्रूला आपल्या भूमीवर आपल्या अटींवर बोलावायचं आणि त्यासाठी निवडलं गेलं एक ठिकाण प्रतापगड. प्रतापगड हा एक असा किल्ला होता जो घनदाट जंगलांनी आणि अवघड निसरड्या डोंगर रांगांनी वेढलेला होता. इथे मोठं सैन्य आणि जड तोफा घेऊन लढणं अफझल खानसाठी शक्यच नव्हतं. महाराजांनी मुद्दाम असा संदेश पाठवला की ते घाबरलेत आणि तहासाठी तयार आहेत, फक्त खान साहेबांनी स्वतः येऊन भेटावं. अफझल खानाच्या फुगलेल्या अहंकाराला हा संदेश अगदी तंतोतंत बसला. त्याला वाटलं हा घाबरलेला तरुण सरदार आता सहज हाताशी येईल आणि याच भेटीत त्याला संपवून टाकता येईल.
पण यामागे महाराजांचा खरा हेतू वेगळाच होता. डोंगरावर सैन्य उतरवणं अफजल खानला अशक्य होतं. त्यामुळे तो थोड्या माणसांसह खाली पायथ्याशी येईल हे महाराजांनी आधीच ओळखलं होतं आणि तिथेच त्याच्याच अटींवर त्याला अडकवायचं हा डाव रचला गेला. भेटीची जागा ठरली. प्रतापगडाच्या पायथ्याशी एक छोटा शामियाना उभारण्यात आला. दोन्ही बाजूंनी अट होती, कुणीही शस्त्र घेऊन येणार नाही आणि सोबत फक्त काही मोजकेच सेवक असतील. दोन्ही सैन्य थोड्या अंतरावर लपून तयार राहतील अशी ही व्यवस्था दोन्ही बाजूंनी गुप्तपणे केली गेली होती. पण दोन्ही बाजूंना एकमेकांवर तसूभरही विश्वास नव्हता. अफजल खानाने आधीच ठरवलं होतं, भेटीत मिठी मारण्याच्या बहाण्याने शिवाजी महाराजांना संपवायचं आणि त्याचसोबत आपल्या सैन्याला इशारा देऊन गडावर चाल करायला लावायची. आणि महाराजांनाही याची पूर्ण कल्पना होती, कारण त्यांच्या हेरखात्याने आधीच याची खबर आणून दिली होती. त्या दिवशी महाराज शामियान्याकडे निघाले तेव्हा त्यांनी आतमध्ये चिलखत घातलं होतं. वरून साधा सुद्धा पोशाख, पण आतून पूर्ण सज्जता. उजव्या हाताच्या बोटांमध्ये लपवलेली वाघनखं आणि कमरेला बिचवा. सोबत होते फक्त काही मोजके विश्वासू सरदार आणि थोड्या अंतरावर झाडीत लपलेले मावळे इशाऱ्याची वाट बघत. समोर उभा होता अफजल खान, भला मोठा, रुबाबदार आणि तितकाच बेसावध, आत्मविश्वासाने ठासून भरलेला. त्याला वाटत होतं आज हा खेळ काही क्षणात संपणार आहे. जसे दोघे जवळ आले, अफजल खानाने हसात मुखाने मिठी मारण्यासाठी आपले भले मोठे हात पसरले. महाराज संकोचल्यासारखे दाखवत पुढे झाले आणि अचानक अफजल खानाने आपली पकड घट्ट केली आणि महाराजांची मान बगलेत दाबून धरली, तर दुसऱ्या हाताने कमरेला लपवलेला खंजीर काढून वार केला. पण आतल्या चिलखतामुळे तो वार निष्फळ ठरला. फक्त वरवरची जखम झाली. क्षणार्धात महाराजांनी बोटातली वाघनखं बाहेर काढली आणि एका झटक्यात अफजल खानाचं पोट फाडलं. तो प्रचंड देह गडगडत धरतीवर कोसळला. शामियान्याबाहेर उभे असलेले खानाचे सेवक आणि रक्षक गोंधळून गेले. कुणाला काही सुचेना. याच गोंधळाचा फायदा घेत महाराज तात्काळ मागे सरकले आणि इशारा दिला. पुढच्याच काही क्षणात आजूबाजूच्या झाडीत आणि डोंगर उतारावर लपलेल्या मराठा सैन्याने एकाच वेळी चाल केली. रणशिंग फुंकली गेली आणि आदिलशाही सैन्याची पूर्ण दाणादाण उडाली. ज्या सैन्याला अजिंक्य मानलं जात होतं ते काही तासातच सैरावैरा पडू लागलं. खान बरोबर आलेला त्याचा एक विश्वासू सरदार सय्यद बंडा तलवार घेऊन महाराजांवर चालून आला. पण जीवा महालाने स्वतःचा जीव धोक्यात घालून तो वार अडवला आणि महाराजांचा जीव वाचवला. होता जीवा म्हणून वाचला शिवा, ही म्हण याच क्षणातून जन्माला आली. दुसरीकडे संभाजी कावजी या मावळ्याने पळून जाणाऱ्या अफजल खानाच्या पालखीवाल्यांचा पाठलाग करून खानाचं शीर धडावेगळं केलं आणि ते घेऊन थेट महाराजांसमोर हजर झाला. या पराभवाची बातमी वाऱ्यासारखी पसरली. आदिलशाही सैन्याचे उरले सुरले तुकडे सैरावैरा पडत होते. याचवेळी नेताजी पालकरांच्या नेतृत्वाखालील घोरदरानं पळणाऱ्या सैन्याचा पाठलाग करत त्यांची रसद, तोफा आणि खजिना ताब्यात घेतला. एका दिवसात मराठ्यांच्या हाती प्रचंड युद्ध साहित्य, हत्ती, घोडे आणि संपत्ती आली, जी पुढे स्वराज्याच्या उभारणीसाठी उपयोगी पडली. या एका दिवसानं इतिहासाची दिशाच बदलली. जो तरुण सरदार काही वर्षापूर्वी डोंगरी उंदीर म्हणून हिणवला जात होता, तो आता संपूर्ण दख्खनमध्ये एक दहशतीचं आणि आदराचं नाव बनला, शिवाजी. आदिलशाहीची जरब कायमची कमी झाली आणि मराठा सत्तेचा पाया अधिक मजबूत झाला. आणि हीच खरी सुरुवात होती त्या साम्राज्याची, जे पुढे स्वराज्य म्हणून ओळखलं जाणार होतं. एक असं स्वराज्य ज्याचा पाया एका डावपेचपूर्ण भेटीत एका शामियान्याखाली रचला गेला होता.